पाहिजे, आयुक्त गुन्हा दाखल झालाच पाहिजे, जिल्हा आरोग्य अधिकारी गुन्हा झालाच पाहिजे। अरे हमारी मांगे पूरी करो, अरे हमारी मांगे पूरी करो। मोकाट पुतळा कारवाई झालीच पाहिजे, मोकाट पुतळा कारवाई झालीच पाहिजे, मदत केलीच पाहिजे, मनपा आयुक्तांवर कारवाई झालीच पाहिजे, अरे मनपा आयुक्तांवर कारवाई झालीच पाहिजे। अरे हमारी मांगे पूरी करो, आयुक्तांवर कारवाई झालीच पाहिजे, अरे मनपा परिषद जागे व्हा, जागे व्हा, मनपा परिषद जागे व्हा, जागे व्हा। सचिन गायकवाड, मी अरविंद सचिन गायकवाड या मृत बालकाची आई आहे। मला खूपच वाईट वाटतंय की माझा बाळ आज जिवंत नाहीये, पण तो जिवंत कसं नाहीये, त्यानं काय गुन्हा केला होता, चिमुकला होता माझा बाळ। त्याला असं वाटत नव्हतं का मी दुसऱ्या क्षणी मरणार आहे। तो पिसाळलेला कुत्रा माझ्या मुलाचा जीव घेऊन टाकला, माझ्या बालकाचा जीव, त्याचा जीव काय म्हणला असेल, काय माझ्या बालकाचा जीव मी सांगू शकत नाही। माझ्या बाळाला न्याय मिळालाच पाहिजे। अशी घटना दुबारा व्हायला नको हो, शहरात अशी घटना दुबारा व्हायला नको, कोणाचं बाळ जायला नको। तुमची मागणी काय? माझी मागणी एकच आहे, माझ्या बाळाला न्याय मिळाला पाहिजे। शहरात अशी दुसरी कोणतीच घटना ऐकायला नको। आणि जे पिसाळलेले कुत्रे आहेत, जे शहरांवर पण कारवाई व्हायला पाहिजे। कुत्रे असे अचानक कसं काय पिसाळून जातात बुवा, ते लहान बालकांना एकटे पाहतात, त्यांच्यावर अटॅक कसा करताय, बरोबर आहे का नाही? मनपा प्रशासनाने जागी व्हायला पाहिजे ना। आता आयुक्तावर बी ते फोन नाही उचलता, काही नाही करता। अशी घटना घडल्यानंतर हे प्रशासनावर आमचं लहान मुलं चाललं गेलं। शासन प्रशासन काय आयुक्त करता काय? 2-3 वेळेस त्यांना आम्ही लेखी दिली आहे का लहान बाळ बाहेर खेळायला निघू शकत नाही, असं कसं बघा ना तुझ्यासोबत न्याय द्या दादा, आम्हाला दुसरं काय नको पाहिजे। 1 जून रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारामध्ये अरविंद उर्फ वाबी सचिन गायकवाड राहणार नागेश्वरी कॉलनी या चिमुकल्या बाळावर मोकाट पिसाळलेल्या कुत्र्याने प्राणघातक हल्ला करून त्याला ठार केले। आपण पाहत असणार की मनपा प्रशासनाला संबंधित तिथल्या लोकांनी वेळोवेळी निवेदन दिले, अर्ज केले, फोनद्वारे कळवले की इथे पिसाळ कुत्रा आलेला आहे, तो फिरत आहे। त्यांनी बरेच लोकांचा चावा घेतलेला आहे, परंतु गेंड्याला कातडीचं हे मनपा प्रशासन यांनी दुर्लक्ष करून त्या दिवशी तो लहान मुलगाचा बळी गेला, याचा निषेध म्हणून आज आमच्या वतीने, सर्व समाजाच्या वतीने आज या ठिकाणी माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आम्ही एकट्ठा आलेलो आहे। आज जन आक्रोश आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहेत की प्रशासनाचा कोणताही एक मोठा अधिकारी त्या ठिकाणी गेला नाही किंवा त्यांना एक स्वागतपर भेट दिली नाही आणि कोणतीही मदत अजून त्यांना मिळालेली नाही। आणि आम्ही रामानंद नगर पोलीस स्टेशनचे PI यांनी सांगितलं होते की 2 दिवसात आम्ही सखोल चौकशी करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू, जो कोणी दोषी आढळेल त्याला। परंतु आज त्या घटनेला 9 दिवस होत आले, परंतु कोणतीही कारवाई या ठिकाणी झालेली दिसत नाही। परत पिसाट कुठल्यावर कोणतीही कारवाई मनपाने अजून केलेली नाही। आपण पाहता की 200 ते 250 लोकांना चावा आतापर्यंत जळगाव शहरामध्ये उपनगरामध्ये घेतलेले आहेत मोकाट कुत्र्याने, यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे। त्यांना 25 लाखाची आर्थिक मदत आपत्कालीन म्हणून शासनाने द्यावी आणि इतर एरियामध्ये, इतर भागामध्ये, उपनगरामध्ये जे काही मोकाट कुत्रे आहे, पिसाळलेले कुत्रे, यांच्यावर तातडीने कारवाई मनपाने घ्यावी। तत्काळ तो ठेका, तो मुक्ता त्यांनी लवकर रिलीज करून त्यांनी कारवाई करावी। यासाठी आज आम्ही अनेक आयुक्तावर आणि जे आरोग्य अधिकारी उदय पाटील यांच्यावर सुद्धा कलेक्टर साहेबांनी कारवाई करावी। यासाठी आज आम्ही सर्व परिवार, पीडित कुटुंबाचे आई वडील, आजी मामा, नाही झालं तर काय करणार पुढे आपण? आम्ही ते मान्य नाही झाला तीव्र स्वरूपाचं आंदोलन रस्त्यावर उतरून छेडू। आज लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन केलेले आहे। आज आम्ही कलेक्टर साहेबांना भेटणार आहोत, कलेक्टर साहेबांशी चर्चा करणार आहोत की आपल्याला जे अधिकार आहे शासनाने दिलेले त्याचा उपयोग करून त्या पीडित कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी आणि यावर काहीतरी तोडगा काढावा म्हणून आपण स्पेशल बाब म्हणून त्यांना 25 लाखाची मदत द्यावी। यासाठी आम्ही आज आंदोलन केलेले आहे आणि कलेक्टर साहेबांना भेट घेऊन आमची मागणी पूर्ण न झाल्यास आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू आणि याची सर्व जबाबदारी हे प्रशासनाची राहील, असं आम्ही आजच्या माध्यमात